नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बाप्पासाठी पानमोदक. त्यासाठी आपण इथे 4 खाऊची पाने घेतलेली आहेत आणि देठ काढून टाकलेले आहेत आणि असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं दूध घालून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपलं पॅन गरम झालं आहे, तर यामध्ये 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं आणि हे थोडंसं 2-3 मिनटासाठी ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटं पॅकेट मिल्क पावडर घालून घ्यायची आहे, म्हणजेच पाववाटी. आणि आता यामध्ये तयार पेस्ट घालून घ्यायची. थोडासा हिरवा फूड कलर घालून घ्यायचा आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी दूध घालून घ्यायचं आहे आणि 2 मोठे चम्मच मिल्क मेड घालून घ्यायचं आहे. मिल्क मेड नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरही घालू शकता. आता हे आपल्याला थोडं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता हे छान घट्ट झालेलं आहे, तर आपण आता गॅस बंद करू आणि हे थंड करण्यासाठी ठेवून देऊया. इथे आपण स्टफिंगसाठी काजू आणि बदामाचे बारीक काप करून घेतले आहेत. टुटी फ्रुटी घेतली आहे. भाजलेली बडीशोप घेतलेली 1 चम्मच. थोडेसे बारीक कट केलेले चेरीज घेतलेले आहेत. यामध्ये 2 चम्मच डेसिकेटेड कोकोनट ही घालून घ्यायचं आणि हा 1 मोठा चम्मच गुलकंद घालून घेतलेला आहे. आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि यात थोडासा 1 चम्मच मध घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पानाचं मिश्रण थंड झालं आहे, तर आता आपण मोदक बनवायला घेऊया. आता या मोदक साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपले मोदक चिकटणार नाहीत. आता साचा बंद करायचा आणि यामध्ये हे पानाचं मिश्रण पहिलं भरून घ्यायचं. थोडंसं असं पोकळ करायचं आणि यामध्ये मधोमध हे स्टफिंग भरून घ्यायचं आणि पुन्हा एकदा पानाच्या मिश्रणाने याला पॅक करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे 4 मोदक आपण तयार केलेले आहेत. अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेऊया. हे बाप्पाचे पान मोदक तयार झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा.